आपल्याला आज बटाटा सँडविच बनवायचा आहे। त्यासाठी आपल्याला 2 बटाटे लागणार आहेत, 2 कांदे लागणार आहेत आणि 3 टमाटर लागणार आहेत। आपण हे बटाटे आता उकडून घेऊ कुकरला। आपण हे कांदा आता बारीक असा कट करून घेऊ। आपण आता त्याच प्रकारे टमाटर कट करून घेऊ बारीक साईज मध्ये। कांदा टमाटर बारीक अशा प्रकारे कट करून घेतले आहे। आपण 10 ते 15 मिनिटं बटाटे कुकरला उकडून घेतले आहेत, ते आपण आता पाहू। हे आता आपले बटाटे कुकरला उकडून घेतले आहेत। आपण या बटाट्याचे पूर्ण साल काढून घेऊ। आपण याला बारीक असं कट करून घेऊ। आपण आता आलूचं भरीत करून घेऊ। त्यासाठी आपण याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेऊ। आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ। जिरे घालून घेऊ। बारीक कट केलेला कांदा घालून घेऊ। कांद्याचा कलर थोडा लाल झाला आहे। आता आपण याच्यामध्ये चटणी टाकून घेऊ थोडी। चवीपुरती हळद टाकून घेऊ। आपण आता हे बारीक केलेले आलू याच्यामध्ये टाकून घेऊ। अशा प्रकारे आपण हे आलूचे भरीत तयार करून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण आता याला 2 मिनिटं वाफ काढून घेऊ। आपण आता सँडविच बनवण्यासाठी ब्रेड काढून घेऊ। हे आपलं आलूचं भरीत तयार झालं आहे। सँडविच तयार करून घेऊ। त्यासाठी आपण त्याच्यावर जे आलूचं भरीत बनवलं आहे ते टाकून घेऊ। पूर्ण असं साईडपर्यंत टाकून घेऊ। कांदा घालून घेऊ पूर्ण ब्रेडवर। टमाटर घालून घेऊ। हे आपण शेव घालून घेऊ वर। शेव टाकून घेऊ। मेयोनीज टाकून घेऊ।
आपण तवा गॅसवर गरम करायला ठेवला होता. आपण आता ह्याच्यावर हे सँडविच खरपूस अशी भाजून घेऊ. आता ही सँडविच दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घेऊ. आपली सँडविच आता तयार झाली आहे. आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊ. ही सँडविच सॉस सोबत सर्व करू.